नमस्कार भावांनो, हिंद केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, काही तासावर येऊन ठेपलेलं मैदान म्हणजे कासेगाव हिंद केसरी मैदान. भावांनो, जयंत हिंद केसरी मैदान आणि या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका रुस्तम द्वादश हिंद केसरी बकासूर दाखल झालेला आहे. आणि बकासूरच नवं तर सर्व नंदी महाराष्ट्रातील जे काही नामांकित नंदी आहेत ते सर्व नंदी आजचा मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालेला आहे. तसंच आपला सर्वांचा लाडका रुस्तम द्वादश हिंद केसरी बकासूर देखील सज्ज झालेला आहे. तर बकासूरचा पायरा तुम्हाला समजलाच असेल. बऱ्याच दिवस चर्चा आपल्या बकासूरची चालू होती, परंतु ती चर्चेला अखेर समाप्ती मिळाली आणि आज बकासूरचा पायरा आपल्याला समजला की मराठवाडा एक्सप्रेस भारत 0777 असा बकासूरचा पायरा आहे. तर नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला, हा नवीन चेहरा नक्कीच कोणत्या मैदानामध्ये एक नंबर केला आहे. तर भावांनो, खूप डेंजर नंदी आहे हा. मातीच्या रानाला काय तुफान वेग लावतो आणि यांनी कुठे कुठे एक नंबर केला आहे. तर भावांनो, एक किनही मैदानामध्ये एक नंबर केलेला आहे आणि शिरंबे मैदानामध्ये घरचा साज वाटतं पडलेला होता त्यांचा. वादळ आणि भारत अशी लढत आपल्याला बघायला मिळाली होती ती आणि तिथे एक नंबर केला होता. म्हणजेच काय, किनही आणि शिरंबे या दोन्ही मैदानामध्ये एक नंबर या बैलांनी केला होता. मातीच्या रानाला चांगलाच पळतोय, तुफान स्पीड लावतोय. आज रान मातीचं आहे, त्यामुळे बकासूरला हा पायरा चांगला आहे. बकासूर नक्कीच आज गुलालामध्ये राहो हीच इच्छा आहे, कारण सलग 2 वर्षामध्ये आपला बकासूर या मैदानामध्ये गुलालामध्ये राहिलेला आहे. तर या तिसऱ्या वर्षी देखील बकासूर गुलालामध्ये राहो हीच इच्छा. धन्यवाद भावांनो.